महत्त्वाची घडामोड सर्वसामान्यांच्या दृष्टीने देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागले। देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे। तर अवघ्या 5 दिवसातच पेट्रोल डिझेल दुसऱ्यांदा महागले। आठवडाही पूर्ण होत नाही तोवर पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागले। नवे दर आजपासूनच लागू झालेत। दुसऱ्यांदा झालेल्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 107 रुपये 59 पैशांवर पोहोचलेत, तर डिझेलचे दर 94 रुपये 8 पैशांवर गेलेत। दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 98 रुपये 64 पैशांवर तर डिझेलचे दर 91 रुपये 58 पैशांवर पोहोचलेत। कोलकात्यात पेट्रोल 109 रुपये 70 पैशांवर तर डिझेल 96 रुपये 7 पैशांवर पोहोचलंय। चेन्नईमध्ये पेट्रोल 104 रुपये 49 पैशांवर तर डिझेल 96 रुपये 11 पैशांवर पोहोचलंय। यापूर्वी पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या प्रचंड चढ उतारामुळे देशात इंधन दराचा भडका उडालाय। आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला इंधन दरवाढीचा आणखी एक मोठा झटका बसलाय। विशेष म्हणजे अवघ्या 5 दिवसातली ही दुसरी दरवाढ असल्यामुळे नागरिकांमधनं तीव्र संताप व्यक्त होतोय। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंधन दरवाढीचं सत्र पुन्हा सुरू होईल अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती। त्यानुसार आता पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावलाय। आणि महागाईमुळे या देशामध्ये देशाच्या मध्यमवर्गीयांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। त्यातून एक आर्थिक अराजक निर्माण होईल आणि भारतीय जनता पक्ष म्हणेल हे मुस्लिमांमुळे होत आहे, हे पाकिस्तानमुळे होत आहे आणि आमचे लोक मग कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करतील आणि परत भाजपलाच मतदान करतील। लोक त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत। संजय राऊतांनी टीका केली, ते म्हणतायत की जनतेने जे मतदान केलं भाजपला त्याच्या तुम्ही कर्माची। महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काय बोलतो याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही।